आपण आयुषच्या फरमाईशवरती बनवतोय झणझणीत मस्त तिखट असा वडापाव। आपण बटाटे धुवून घेऊया, मस्त जास्त बटाटे आहेत म्हणून बेसिंगमध्ये धुवायला घेतले। आता आपण कुकरमध्ये टाकूया स्वच्छ धुतलेले बटाटे आणि आपले हे कुकर पॅक झालेलं आहे, फुल झालेलं आहे, लोडेड झालेलं असते। आणि आता आपण त्याच्यात पाणी टाकूया आणि थोडंसं पाणी टाकून मस्त शिट्ट्या वाजवून घेऊया कुकरला। आता हे कुकर ओव्हरलोडेड झालेलं आहे तरी पण आपण ॲडजस्ट करूया। आता कसं करायचं ॲडजस्ट, झालं चला ढक्कन लावून घेऊया आणि आता आपण शिट्टीसाठी रेडी राहूया। गॅस ऑन केलेला आहे आपण। आता मस्त कुकर टाकू, ठेवून देऊ त्याच्यावरती। आता आपण घेऊया बेसन। बेसन मी छोट्या छोट्या चमचने घेते म्हणून थोडंसं येते, पण मी तुम्हाला डायरेक्टली जास्त घेतलेलं दाखवते आता। आणि आता त्यात आपण पाणी टाकले, 1 टाइमच टाकले, आपला अंदाजा परफेक्ट असतो। आणि त्याला मस्त त्याच्या गाठी फोडून घ्यायच्यात, गाठ नाही झाली पाहिजे, नाहीतर मग वडापावमध्ये गाठीच गाठी होऊन जातील। मस्त असं ते फेटून घ्यायचं आता, एकदम एकजीव करायचं त्याला, मस्त छान होतं ते। हे बघा आपलं आता थोडं होत आलंय, अजून थोडा वेळ लागणारच आहे, लागू द्या, काही होत नाही, प्रॉब्लेम नाही, आपल्याकडे वेळच वेळ आहे। आता झालेलं आहे तसं बऱ्यापैकी, झालं। आता ह्याच्यात आपण अजवाईन म्हणजेच खसखस ही चोळून टाकूया, डायजेशनसाठी ओके आहे। आणि हळदी टाकूया, थोडासा कलर येण्यासाठी, छान येलो। आणि आपण त्याला मिक्स करून घेऊयात। आता आपण घेतलाय लसूण, हा गावरान लसूण आपण मस्त ठेचून घेऊया। त्यात आपण जिरे पण टाकलेले आहेत, ते पण ठेचायचे, छान सुगंध सुटतो आणि जिऱ्यांचा असर छान होतो वड्यामध्ये। आणि आपण आता ह्या मिरच्या घेतल्यात, त्याला आपण काढूया मिक्सरमधून। आता हे मिक्सरमधून बारीक झाले। आता आपण काढूया कुकरची शिट्टी। आता बघूया आपले बटाटे शिजल्यात का। मस्त अशी हवा येत बाहेर असं निघत होतं वाफ। आता हे बटाटे आपले छान शिजून एकदम छान असे झालेले आहेत, तसेच खावीशी इच्छा होतीये। आणि आता याच्यात आपण थंड पाणी टाकूया, कारण नाहीतर आपले हात भाजून निघतील। हात भाजायचे नसतील तर थंड पाणी टाका आणि 2 मिनटं ठेवून त्याला थंड करून असे सालटे सटासट काढून घ्या। जर हात थांबला नाही पाहिजे, पटकन झालं पाहिजे, नाहीतर खायला उशीर होतो आणि पोटात दुखायला लागतं। हे आपले बटाटे सोलून झालेले आहेत, आपण आता मॅश करतोय त्यांना, छान असं मॅश होत आहे। आपल्याकडे मॅश करण्यासाठी मस्त छान अवजार पण आहे आणि त्यांनी छान होते, हाताला पण पोळत नाही, काय नाही, आपण टेन्शनच ठेवत नाही हाताला पोळ्या बिळायचे। मस्त असे अवजार आणून ठेवायचे घरामध्ये, जेणेकरून त्रासच नाही होणार। सगळ्या सोयीसुविधा पाहिजेत तो माणसाला, काय लागतं आयुष्यामध्ये, हेच तर थोडंफार लागतं, अन्न, वस्त्र आणि निवारा, बस एवढ्यामध्ये सगळं होतं, असं कुणाला वाटतं। चुकीचं आहे हे, खूप काही लागतं बाबा, खूप काही लागतं। सगळं घेऊन असं माणूस कोमामध्ये जाईल, पण ते संपणार नाही एवढं लागतं। तरी आपला बटाटा गप्पा मारत मॅश झालेला आहे। आता कढई ठेवून कढई गरम करून घेतली, त्यात टाकलं तेल। आता तेल आपलं गरम होत आहे, त्याच्यामध्ये जिरे आणि मोहऱ्या टाकून घेऊया। टाकलेल्या आहेत आता आपल्या मोहऱ्या आणि आता जिरे। आता त्यांना मस्त असंच ते तडतडायला लागतं, मग त्यात आपण कढीपत्ता ॲड करूया। छान कढीपत्ता आपण मस्त यूज करतो, कढीपत्ता खूप चांगला असतो। आता लसूण आणि जिऱ्याची वाटलेली मगा दगडी खलबत्त्यामध्ये ती पेस्ट घेऊया आणि ती टाकून मस्त हलवून घेऊया। आता हे थोडंसं कमी गॅस करून त्याला मस्त असं हलवून घ्यायचं, छान असं, नाही तर चिपकायला लागतं ते। मस्त गावरान आपण मिरच्या आणलेल्या, मिरच्या पण वाटून टाकलेल्या आहेत। आता तिखट आणि हिरव्या मिरच्या जरा जास्तच वापरायच्या, छान चव येते, तिखट असं मस्त झणझणीत खायला मज्जा येते, मज्जा। तिखट खाल्लं पाहिजे, तिखट। आणि आपण आता हे बटाट्यामध्ये बारीक केलेल्या त्यात मीठ आणि हळदी टाकून घेऊयात आणि ह्याच्यात पण थोडासा अजवाईन ओवा टाकून घेऊयात, म्हणजे पोटाला त्रास नाही झाला पाहिजे। सगळ्यात मेन गोष्ट ही आहे का तळलेले पदार्थ आपण खातो आणि आपल्याला ते डायजेस्ट होत नाही, त्रास होतो, मळमळ होतं, पित्त होतं,
त्यासाठी अजवाईन हा बेस्ट आहे, बेस्ट, मस्त. खाऊन झाल्यावरही थोडंसं तोंडामध्ये टाका, खा त्याला, दातानी चावा थोडं, बस तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व. गॅस वगैरे सगळं साफ होऊन जातं. आता हे आपण मस्त मिक्स करून घेऊया. छान येलो येलो आपलं बटाट्याचं मिक्सचर होऊन जाईल आणि असं मस्त मजा येते यार बनवायला खरंच. काय हे काय आपण हे तडका दिलेला किती छान तडका होता. त्यात आपण टाकून घेऊ, गॅस बंद करून मग मिक्स करायचं. आपल्याला त्याला भाजीसारखं गॅसवर गरम नाही करायचं. तडका झालेला आहे आपला, तो खाली घेऊन डायरेक्टली मिक्स करायचा, संपला विषय. आणि प्रॉपर मिक्स केल्याच्या नंतर थंड होऊ द्यायचा. तोपर्यंत तेल गरम करून घ्यायचं वड्यांसाठी. आणि आपण बेसनचं पीठ तर मगाशीच भिजायला टाकलेलं आहे, कारण त्याला थोडा वेळ भिजवून द्यायला लागतं. असं डायरेक्टली म्हणजे कसं फुगत नाही. आणि आपण खायचा सोडा वापरत नाही. खायचा सोडा एवढा पण वापरायचाच नाही कुठल्या पदार्थामध्ये, काही गरज नाही आहे. जेवढं होईल तेवढं नॅचरल खायचं. आणि हे बघा आपलं मस्त असा हा आता वडा तळला जाणार आहे. छान एकदम तेल असं मस्त गरम झालेलं आहे आणि वडे पण प्रॉपर असे आपले झालेले आहेत. आपण आता ह्यांना मस्त तळून घेऊ. मस्त, वा 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 वा, काय सुगंध. लोकांना आज कोडं पडणार आहे, कुठून सुगंध येतोय ह्या वड्याचा. थोडा तरी द्या आम्हाला. हे आपला तळून झालेलं आहे. आपली कढई जरा भाजीला लागत होती म्हणून आपण दुसऱ्या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे तेल आणि कढई चेंज केलेली आहे जरा. असतं कुणाला कपडे नाही आवडत, कुणाला काय नाही आवडत, आपल्याला कढई नाही आवडत, संपलं. चेंज करायला लागतं कधी कधी. सगळ्या गोष्टी चालत राहतात. आता बघा हे किती छान आपला वडा तळून मस्त झालेला आहे. बाहेर कोणाला म्हणजे जायला वेळ मिळत नसेल, काही प्रॉब्लेम असेल तर घरात करून खा. आणि भरपूर ठिकाणी अशा ठिकाणी वडापाव मिळत नाही, त्या ठिकाणी एकमेव हा ऑप्शन आहे जो आपण मस्त घरी वडा आणि पाव बनवून खाऊ शकतो. तर काय खायचं मस्त, काय मिरच्या तळून घ्यायच्या छान, मीठ टाकून खायच्या. आणि कांदा बिंदा मस्त कचकच कापून घ्यायचा. आणि काय हे वडा काय दिसतंय, वा, एक नंबर. मला राहवत नाहीये, मी बनवतेय पण कधी कधी ते खाईल असं झालंय, पण मी डायरेक्ट नाही खाऊ शकत, कारण मला थोडे 4 बनवून एकत्र खायचे आयुष सोबत, म्हणून मी थांबते. आता बघा आयुषला दिलेलं आहे आपण, आयुषचं रिॲक्शन बघूया. आयुष रिॲक्शन दिलेलं आहे आयुषने आपल्याला. आणि इथेच आपला व्लॉग संपत आहे. नवीन रेसिपीसाठी कमेंट करा आणि सांगा तुमचा प्रतिसाद मला. इथेच आता राम राम, बाय बाय.